वारजे, माळेवाडी तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या विविध भागांमध्ये पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय। यावर आज झालेल्या मुख्य सभेत जोरदार चर्चाही रंगली। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सचिन दोडके यांनी हा प्रश्न ठामपणे उपस्थित करत प्रशासनाच्या नियोजनावर आणि कार्यपद्धतीवर टीका केली आहे। शहरातील अनेक भागांमध्ये अद्यापही नियमित पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसताना मोठ्या प्रमाणावर नवीन सोसायट्यांचे बांधकाम सुरू असल्याची बाब दोडके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। पाणी ही मूलभूत गरज असताना त्या संदर्भात कोणतीही ठोस व्यवस्था नसताना बांधकामांना परवानगी देणं म्हणजे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्यास भाग पाडणं आहे, असं ते म्हणाले। सध्या अनेक ठिकाणी सोसायट्यांमधील नागरिकांना टँकरद्वारे पाणी घ्यावं लागत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो। मात्र हा खर्च नागरिकांच्या माथी मारला जात असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होतीये। यावर तोडगा म्हणून दोडके यांनी स्पष्टपणे मागणी केली की जोपर्यंत पुणे महानगरपालिका नियमित पाणी पुरवठा सुरू करत नाही तोपर्यंत संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच टँकरच्या पाण्याची सर्व बिले भरावीत। दोडके यांनी पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवलं। अपुरे नियोजन, अंमलबजावणीतील ढिसाळपणा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे हा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नसताना बांधकामांना परवानगी देण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। सभागृहात चर्चेदरम्यान दोडके यांनी प्रशासनाला थेट सवाल करत मूलभूत सुविधा नसताना देखील परवानग्या कशाच्या आधारे दिल्या जातात आणि नागरिकांना टँकरच्या खर्चाचा भार का सहन करावा लागतोय असा प्रश्न उपस्थित केला। त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना संबंधित अधिकारी समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत। पत्र दिल्यानंतर लोक राहायला आल्यानंतर जर पाणी महापालिकेचं नसेल तिथं तर बिल्डर पुरवठा सर, एक स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला विचारला आहे की बिल्डिंग सँक्शन करतानाच तुम्ही बिल्डरकडून ऍफिडेव्हिट घेताय, बरोबर आहे का? की महानगरपालिकेचा तिथं पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होऊ शकत नाही तोपर्यंत मी माझ्या खर्चाने पाणी पुरवठा करणार, बरोबर आहे का नाही? मग जर तिथं त्यांनी अमुक लिटरची पाण्याची टाकी बांधलेली आहे तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी त्या संपूर्ण टाकी भरण एवढं पाणी पुरवठा त्याच्याकडे अवेलेबल असल्याशिवाय त्याची खातर जमा केल्याशिवाय तुम्ही त्याला कंप्लेशन कसं देता साहेब? तिथं लोक राहायला आल्यानंतर ते तुमच्या नावाने ओळखतात, कारण ती तुमचा शिक्का बघून तिथं फ्लॅट घ्यायला गेलेले ना महानगरपालिकेचा, तुमची विश्वासार्हता म्हणून त्यांनी ते फ्लॅट घेतले आणि अशा ठिकाणी पाणी पुरवठा होत नाहीये म्हणून ते टँकरनी पाणी पुरवठा स्वतः घेतात आणि हे सगळे प्रश्न त्याच्यावर चालले। तुम्ही अशा किती बिल्डरवर कारवाई केली आणि जो ते ऍफिडेव्हिट जे महानगरपालिकेला प्रतिज्ञापत्र केले त्या प्रतिज्ञापत्राचं जो प्रतिज्ञा पाळत नसत तर अशा बिल्डरांवरती किती कारवाई केली आणि त्याचे पुढचे प्लॅन काय केले तुम्ही सँक्शन का दाखवताय तुम्ही जोपर्यंत तू पाणी पुरवठा करत नाही? महानगरपालिकेची जबाबदारी ही तुम्ही निश्चित केली, तुम्हाला पाणी जेवढं आहे तेवढ्यामध्येच तुम्ही आपण सगळ्या गोष्टी करतो। आपल्याला माहिती आहे की या बिल्डिंग सँक्शन करत असताना त्या ठिकाणी इथं मी पाणी पुरवठा करू शकत नाही म्हणून ऍफिडेव्हिट घेतलं ना साहेब तुम्ही, आणि तिथे बिल्डिंग बांधल्यानंतर तो बिल्डर हातवर करून मोकळा होतो सोसायटीच्या नावाने। मग हे सगळे लोक भांडतात कशा करता की आम्ही महानगरपालिकेचा शिक्का बघून तुमच्याकडे फ्लॅट घेतले आणि पाणी पुरवठा करणं त्या बिल्डरची जबाबदारी किंवा महानगरपालिकेची, तर महानगरपालिकेची नसेल तर बिल्डरने दिलं पाहिजे ना। नागरिकांना का तुम्ही एक्स्ट्रा स्क्वेअर फुटाचे पैसे भरायला होतं का पाण्याच्या टँकरनी? 10 वर्ष झाले साहेब लोक टँकरनी पाणी पुरवठा करतात सोसायट्या, ते पैसे त्यांच्या खिशातले पैसे चालले ना। मग ते तुम्ही अशा बिल्डरांवरती काय कारवाई केली किंवा त्यांच्या बिल्डिंगचे प्लॅन तुम्ही थांबवले का? तर तो पाणी पुरवठा करत नसेल तर याचं स्पेसिफिक उत्तर द्या साहेब। मान्य महापौर तेच सांगितलं। याच्यामध्ये पहिली गोष्ट काही बिल्डर ऍफिडेव्हिट देतात आपल्याला महापालिकेला की कंप्लिशन झाल्यानंतर जर महापालिकेचं लोक राहायला आली आणि तिथं जर पाणी नसेल तर ते स्वतः पाणी पुरवठा करतील आणि माननीय महापौर, ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा नाही अशा गावांमधल्या बांधकाम परवानगी देताना आपण त्या व्यावसायिकाकडनं डेव्हलपरकडनं आम्ही पत्र घेतो की मला कल्पना आहे की या भागामध्ये पाणी पुरवठा पुणे महानगरपालिकेचा म्हणजे पुरेसा नाहीये आणि जोपर्यंत पाणी पुरवठा पुरेसा होणार नाही महानगरपालिकेकडनं तोपर्यंत पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी माझी राहील।
या बेसिसवर आपण त्यांना देतो. आता नव्याने नागरिकांनाही करावं. नागरिकांना माहीत नसतं की अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, कारण की त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये कदाचित त्याचा उल्लेख केलेला नसतो डेव्हलपरनी. त्यामुळे आपण आता अशा सगळ्या परवानग्या त्यांच्या ॲफिडेव्हिट सहित वेबसाईटवर आपण टाकतोय आणि त्याला व्यापक प्रसिद्धी देतोय, जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रोजेक्टमध्ये सदनिका घेण्यापूर्वी त्यांना याची कल्पना राहील की इथं पाणी पुरवठा नाहीये. ब्युरो रिपोर्ट आरंभ पर्वसाठी लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.